अँड श्रेया, नमस्कार. मी माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड, तालुका देवगड, सिंधुदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी या शाळेच्या समोर उपस्थित आहे. श्रेया आणि अभिजित, मी तुम्हाला आवाहन करतो की या ठिकाणची असलेली ही आमची शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीड मुंबई ही संस्था अनेक प्रकारची मदत जी आहे ही मदत या ठिकाणी आमच्या शाळेला संस्थेला देत असते. आणि त्या डिजिटल युगामध्ये या ठिकाणी आमच्या शाळेमधील विद्यार्थी जे आहे ते शिक्षण घेत आहेत आणि दर्जेदार शिक्षण आमच्या शाळेमधील शिक्षकही देत आहेत. परंतु या ठिकाणची असलेली एक नैसर्गिक समस्या जी आहे ती समस्या मुद्दाम या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणावीशी वाटते आणि ती म्हणजे या ठिकाणी असलेली विद्युतची समस्या. भारनियमन नसेल, पावसाळ्यामुळे विद्युत येत नसेल आणि अशा अनेक कारणांमुळे या ठिकाणची विद्युतीची गैरसोय ही खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला भेडसावते समस्या. आणि शाळेचा वेळ जो आहे या शाळेच्या नेमक्या वेळेमध्ये जर विद्युत नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी त्या मुलांना त्या ठिकाणचं विद्युत वाहिनीवर अवलंबून असलेलं जे काही ज्ञानदान जे आहे ते ज्ञानदान करण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. आणि त्यामुळे निसर्गाचा स्रोत असलेलं जो सोलर एनर्जी जी आहे ती सोलर पॅनल जे आहे हे आमच्या शाळेसाठी जर उपलब्ध झालं तर खूपच मोठा फायदा आम्हाला निश्चित होऊ शकेल. आणि ही जी आमच्या विद्युतची जी एक समस्या आहे ती समस्या कायमस्वरूपी संपली जाईल. आणि यासाठी हे श्रेया आणि अभिजित, खरंच तुम्ही जे काही मदत करता आहेत ती मदत आम्हाला खूप मोलाची मदत या ठिकाणची आम्हाला म्हणावीशी वाटेल. मी एक भावनिक आवाहन तुम्हाला करावंसं वाटतंय मला की श्रेया आणि अभिजितराव, तुमचे पणजोबा जे आहे ते पणजोबाने खरोखरच ह्या समोरची मराठी शाळेची अगदी स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी श्रेया, अरे बाळा, तुझे आजोबा जे आहे पणजोबा जे आहे त्या पणजोबाने या शाळेची स्थापना केली. किंबहुना या ठिकाणी आत्माराम इंदप जे आहेत हे या शाळेचे एक उच्च पदस्थ कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते होते. आणि म्हणून हे श्रेया, तुझी नाळ खरं म्हणजे या आमच्या शाळेशी जोडलेली आहे. आणि ही तुझी शाळा असं मी म्हणेन. अगदी ज्ञानदान देणारी ही माता ही तुला या ठिकाणी या कोळोशी गावामधून तुला हाक मारते. आणि बाळा, खरंच तू जे काही या कथ्थक नृत्यामार्फत या ठिकाणी सगळ्यांच्या समोर सादरीकरण करून या शाळेसाठी तुझं जे काही ऋण त्या ठिकाणी फेडण्याचा प्रयत्न करते आहेस त्यासाठी खरंच माझे सगळे सहकारी शिक्षक आहेत, शिक्षण प्रसारक मंडळ आहे, शाळा समिती आहे आणि या शाळेमधले सगळी तुझी छोटी छोटी भावंड ही तुला अगदी खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तुला भरभरून सुयश लाभो बेटा आणि या शाळेची सेवा तुझ्याकडनं पुरेपूर हो हीच एक सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद.